नमस्कार. डॉक्टर अनिल दर्शेकर यांच्या विश्लेषणावर आधारित या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आपण रोज रस्त्यांवरून चालतो, आजूबाजूची इमारती पाहतो, पण कधी असा विचार केलाय का की हे शहर आपल्याशी काहीतरी बोलत असतं? आज आपण शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकणार आहोत. आज आपण शहराला केवळ पाहण्याची नव्हे तर वाचण्याची कला शिकणार आहोत. रस्ते, इमारती आणि शहराची ही जी गुंतागुंतीची रचना असते ती खऱ्या अर्थाने कशी समजून घ्यायची हे आपण डिकोड करणार आहोत. आता सर्वांत आधी एक अगदी बेसिक पण अतिशय भारी प्रश्न पडतो, तो म्हणजे एखादं शहर खऱ्या अर्थाने कसं वाचलं जातं. बघा, एखादं शहर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचं अस्ताव्यस्त जंगल नसतं. आपल्या हालचालींना दिशा देण्यासाठी आणि आपल्या मनात विशिष्ट भावना निर्माण करण्यासाठी ती अतिशय जाणीवपूर्वक तयार केलेली एक रचना असते. या रचनेमागे लपलेला अर्थ आणि तो हिडन कोड आज आपण उलगडणार आहोत. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर 1. शहराची भाषा, 2. शहरी प्रमाण, 3. टाउनस्केप डिझाईन, 4. व्हिस्टा आणि दृष्टिकोन आणि 5. लँडमार्कची ताकद. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, शहराची भाषा आणि तिचे मूलभूत घटक. तुम्हाला माहितीये, शहरं ही मुळात प्लेसेस म्हणजे जागांपासून बनलेली असतात. आता जागा म्हटलं की आपल्याला फक्त घरं किंवा इमारती आठवतात, पण तसं नाहीये बरं का. यात रस्ते, झाडं, पुतळे, कारंजे, मोकळी मैदानं किंवा अगदी तलावांसारख्या जलस्रोतांचाही समावेश होतो. हेच ते शहराचे मूळ घटक आहेत, ज्यातून एखाद्या शहराचा खरा आकार आणि स्वभाव ठरत असतो. बरं, आता या सगळ्या जागा कशा मोजायच्या किंवा कशा समजून घ्यायच्या, तर त्यासाठी एक मस्त कन्सेप्ट आहे, स्केल म्हणजेच प्रमाण. जागांच्या आकारमानावर आधारित त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी स्केल ही संकल्पना वापरली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच प्रमाणामुळे आपण जेव्हा त्या विशिष्ट जागेत असतो तेव्हा आपल्याला नेमका कसा अनुभव येईल हे ठरत असतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शहरी प्रमाण समजून घेणे, अगदी वैयक्तिक पातळीपासून ते भव्य स्मारकांपर्यंत. हे बघा, शहरी जागांचे मुख्य 4 वाढते टप्पे असतात. पर्सनल किंवा संवादात्मक, इंटिमेट म्हणजेच जवळीक साधणारा, अर्बन म्हणजेच शहरी आणि मॉन्युमेंटल म्हणजेच एकदम भव्य. याला आपण कॅमेऱ्याच्या लेन्ससारखं झूम आउट आणि झूम इन करण्यासारखं समजू शकतो. खऱ्या आयुष्यात हे पर्सनल स्केल कसं दिसतं? मुंबईतल्या CST ते फ्लोरा फाउंटन दरम्यानचा तो पायी चालण्याचा रस्ता आठवून बघा. तिथे असलेल्या इमारतींच्या ओळींमध्ये 3x3 आकाराची छोटी दुकानं असतात. हे केवळ पादचाऱ्यांसाठी डिझाईन केलेलं असतं, जिथे कुठलीही वाहने नसतात आणि माणूस अत्यंत जवळून त्या जागेशी जोडला जातो. हा एकदम पर्सनल अनुभव असतो. आता इथून थोडं झूम आउट करूया आणि बघूया हे स्वरूप कसं मोठं होत जातं. इंटिमेट स्केल म्हणजे काय, तर सार्वजनिक वापरासाठी असलेली पण थोडी मोकळी जागा, जसं की एखादा सार्वजनिक प्लाझा. आणि इथून आपण थेट उडी मारतो मॉन्युमेंटल म्हणजेच भव्य स्केलवर, जिथे जमिनीचा आकार प्रचंड असतो. आजच्या आधुनिक शहरांमध्ये अशी भव्य मोकळी जागा मिळवणं हे अत्यंत दुर्मिळ आणि महागडं काम झालंय. तिसरा भाग आहे टाउनस्केप डिझाईन म्हणजेच आपले दृश्यात्मक अनुभव. गार्डन क्युलन या तज्ज्ञांच्या मते आपण जेव्हा शहरातून फिरतो ना, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिज्युअल एक्सपिरियन्सेसना सामोरं जावं लागतं. यात काय काय येतं? एन्क्लोजर म्हणजे बंदिस्तपणा, डिफ्लेक्शन म्हणजे वळण, ओपन किंवा क्लोज्ड, वक्र रस्ते, प्रोजेक्शन आणि इथे आणि तिथे अशा विविध रचना. या प्रत्येक रचनेचा आपल्या मनावर एक अतिशय वेगळा आणि सूक्ष्म ठसा उमटत असतो. हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. विस्टाची ही संकल्पनाच बघा. समजा तुम्ही एका सरळ रेषेत असलेल्या रस्त्यावरून चालताय आणि अगदी मध्यभागी असलेलं एखादं मोठं स्मारक तुमचं लक्ष कसं वेधून घेतं. ते एका विशिष्ट दृष्टिकोनातून तुमची नजर जणू बांधूनच ठेवतं. आणि एन्क्लोजर किंवा बंदिस्तपणाचा अनुभव कसा असतो? रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उंच इमारतींमुळे एक प्रकारची फ्रेम तयार होते. यामुळे त्या विशिष्ट जागेत आपण सुरक्षित आणि एका चौकटीत असल्याचा भास निर्माण होतो, जो अतिशय प्रभावी असतो. टाउनस्केपच्या या सफरीचं शेवट करताना आपण प्रोजेक्शन पाहूया. रस्त्यावरून चालताना अचानक पुढे आलेली एखादी इमारत किंवा वास्तू पादचाऱ्याच्या दृश्यात्मक प्रवासात कसा मोठा बदल घडून आणते ते यातून अचूकपणे लक्षात येतं. यामुळे चालणाऱ्याचं लक्ष साहजिकच त्या नव्या रचनेकडे आपोआप वळतं. चला आता भाग 4 पाहूया, व्हिस्टा आणि दृष्टिकोन, स्मारकीय प्रमाण. इथे एक अतिशय भारी आणि कळीचा मुद्दा आहे. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, व्हिस्टा हे डिझाईन केलेलं असतं, ते अचानक किंवा योगायोगाने घडत नाही. शहरातली भव्य आणि दूरवर जाणारी दृश्य ही काही आपोआप तयार होत नाहीत. नगर रचनाकारांनी ती अतिशय जाणीवपूर्वक आणि विचार करून डिझाईन केलेली असतात.
नवी दिल्लीतल्या सेंट्रल विस्टाचा विचार करा. तिथे काय केलंय माहितीये? या मोठ्या आणि भव्य रस्त्याला बंदिस्त करण्यासाठी इमारतींऐवजी चक्क मोठ्या वृक्षांचा वापर केलाय. यामुळे पाहणाऱ्याची नजर इकडे तिकडे न भटकता सरळ जाऊन अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या इंडिया गेटवरच खिळून राहते. हे मास्टर प्लॅनिंग असतं. आता एका बाजूला हे दिल्लीचं अवाढव्य, जाणीवपूर्वक डिझाईन केलेलं मॉन्युमेंटल स्केल बघा, जिथे एक वेगळीच भव्यता दिसते. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या स्थानिक रस्त्याचं अरुंद आणि दाटीवाटीचं दृश्य बघा, जिथे एक लोकल लँडमार्क आहे. यातून नगररचनाकारांचा हेतू आणि जागेच्या उपलब्धतेनुसार डिझाईनमध्ये कसा प्रचंड फरक पडतो हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि आता शेवटचा 5वा भाग, लँडमार्कची ताकद जी आपल्याला दैनंदिन जीवनात दिशा दाखवते. कधी विचार केलाय का, रस्ता जेव्हा वळण घेतो तेव्हा बरोबर त्या वळणावरच एखादी खास इमारत किंवा लँडमार्क का असतो? हे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम केलेलं असतं. एखाद्या विशिष्ट जागेचं स्थान आणि इमारतीची रचना पादचाऱ्यांना दिशा दाखवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करत असते, ज्यामुळे तो रस्ता अधिक आकर्षक आणि सोयीचा वाटतो. लँडमार्क हे फक्त दिशा दाखवत नाहीत, तर ते जागतिक, शहरी आणि अगदी स्थानिक पातळीवर आपल्या स्मरणात पक्के कोरले गेलेले असतात. पॅरिसचं आयफेल टॉवर असो, मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया असो किंवा आपल्या परिसरातील एखादी विशेष इमारत असो, कोणालाही पत्ता सांगण्यासाठी आणि शहरात आपला मार्ग शोधण्यासाठी हे लँडमार्क्सच आपले खरे आधारस्तंभ असतात. पण एक लक्षात घ्या, हे सगळं ऐकायला जितकं भारी वाटतं तितकं ते कागदावरून वास्तवात उतरवणं सोपं अजिबात नसतं. अशा डिझाईन्स प्रत्यक्षात आणण्यासाठी नगररचनाकारांना रिअल एस्टेटचं अर्थशास्त्र, कायदेशीर चौकटी, माणसाची मानसिकता आणि सरकारी प्रशासन या सर्व किचकट बाबींचा अत्यंत काळजीपूर्वक ताळमेळ साधावा लागतो. हे खरंच एक महाकठीण काम आहे. शेवटी जाता जाता एक विचार करून पहा, आपल्या आजूबाजूचे हे स्थानिक लँडमार्क आणि रस्त्यांची रचना आपल्या रोजच्या मानसिकतेवर आणि जगण्याच्या अनुभवावर कसा परिणाम करत असतील. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा केवळ रस्त्यावरून न चालता आजूबाजूला जाणीवपूर्वक डिझाईन केलेली ही अदृश्य आणि रंजक रचना वाचण्याचा नक्की प्रयत्न करा आणि या नव्या दृष्टिकोनातून शहराला पुन्हा एकदा नव्याने भेटा.